शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मोदी सरकारचा निषेध असो. मोदी सरकारचा सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसी बळाचा झालेला वापर, विद्यार्थी-विद्यार्थिनींना झालेला अमानुष लाठीचार याचा निषेध करण्यासाठी वेंगुर्ल्यात आज विद्यार्थी व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा नेला. यावेळी मोदी सरकार हाय हाय असे नारे देत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. मी जाहीर निषेधच करतोय, कारण जर अशा छोट्या छोट्या मुली त्या रडत होत्या आणि पोलीस त्यांना फरफटत नेत होते, ही अत्यंत वाईट, ही दुर्दैवी घटना या देशात चालली आहे. जो देश हा लोकतंत्र किंवा संविधानाच्या मार्गातून जायला पाहिजे, तो आज सध्या हुकुमशाही किंवा दंडुकेशाहीच्या जीवावर चालला आहे. हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मी या घटनेचा निषेध करतो आणि सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. जो दिल्लीमध्ये परवाच्या दिवशी मन हेलावणारी अशी जी काही घटना घडली, विद्यार्थ्यांवरती अमानुष असा लाठी हल्ला करण्यात आला, मुलांच्या छाताडावरती बसून लाठी हल्ला करण्यात आला. आम्ही सगळे व्हिडिओ सतत बघतोय गेले 5-6 दिवस. त्याच्यामध्ये अक्षरशः छोड पडून काढलं. म्हणजे लाठी हल्ला करताना कोणताही विचार केला गेला नाही. ती 13 वर्षाची मुलगी आहे की तो 18 वर्षाचा आहे की तो 22 वर्षाचा आहे. मग त्या ठिकाणी जे काय पोलीस सोडत होते, ज्या पद्धतीने या सरकारने त्या पोलिसाला लाठी हल्ला करण्याचा आदेश दिला, हे सर्व बघितल्यानंतर प्रत्येकाचं मन विचलित झालं. प्रत्येकाच्या मनामध्ये असा द्वेष निर्माण झाला सरकारबद्दल, हे सरकार आहे की हुकुमशाही आहे की हे इंग्रज आहेत. पण इंग्रजांनीही प्रत्येक वेळी मला वाटतं एक वेळ विचार केला असेल, परंतु या सरकारने कुठे विचार केला नाही. जालियनवाला बाग हत्याकांड ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणेच ही अशी परिस्थिती मला निदर्शनास आली. त्यामुळे आम्ही ठरवलं की या ठिकाणी उपोषण करायचं. आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करायचं. या महाराष्ट्रातून, या कोकणातून, या जिल्ह्यातून, या तालुक्यातून कुठंतरी आवाज उठवला गेला पाहिजे. म्हणून आजची सुरुवात आहे. का तर ह्या सरकारने सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे आंदोलन छेडलं होतं, ती एवढीच मागणी होती की तुमचे नीटचे पेपर असू दे, UPSCचे पेपर असू दे, नीटचे पेपर असू दे, तुमचं सरकारला आल्यापासून फुटायला लागलं सगळं. आणि तुम्ही सरकार परीक्षा आयोजित करताय, तुम्हीच त्यांना ठेके देताय, तुम्हीच त्याच्यातून पैसे कमावताय, तुम्हीच ते सगळे पैसे इकडे वापरतायत. मग तुम्ही ते तुमच्याकडे एवढे खासदार आहेत, महाशक्ती म्हणताय तुम्ही, प्रचंड तुमच्याकडे खासदार आहेत, विकत भरपूर परत तुम्ही घेतलेत आणि तुम्ही या सरकार त्या खासदारातून एका धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तुम्ही एखादा तुमच्याकडे लायकीचा खासदार नाही का एखादा मंत्री करायला, त्या शिक्षण मंत्री करायला, अशी या सरकारची आजची परिस्थिती आहे. मी तर म्हणेन ते धर्मेंद्र प्रधान मला वाटतं धमकी देत असतील मोदींना, राजीनामा मी देणार नाही. कारण मी शिक्षण मंत्री असताना जे काय कर्म केलं, जे काय पापं केली, त्याच्यामध्ये तुम्ही पण वाटायचे धनेकारी आहात. त्याच्यामुळे मी राजीनामा देत नाही, माझा राजीनामा घ्यायचा नाही. त्याच्यामुळे मोदींवरती काल अक्षरशः त्या दिल्लीच्या तख्तापर्यंत महाराष्ट्रातील मुलं असू दे, संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातून गेलेली मुलं असू दे, त्यांनी दिल्लीवरती चाल केली होती. तुम्ही बॅरिकेड्स लावताय, तुम्ही त्यांना मारझोड करताय. म्हणजे काय चाललंय? हुकुमशाही, प्रत्येक गोष्टीत हुकुमशाही. कोणी शेतकऱ्यांनी आंदोलन करा, हुकुमशाही. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करा, हुकुमशाही. प्रत्येक ठिकाणी कोण काय हक्काचं मागायला गेलं त्या ठिकाणी हुकुमशाही. महिलांना तुम्ही फसवलं, कुणाला तुम्ही सोडलं का? आता तुम्ही त्या विद्यार्थ्याला पण फसवलं. विद्यार्थ्यांची एवढी दमडूक छळवणूक करताय तुम्ही. हे सर्व चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि ह्याच्यावरती आम्ही हा आवाज आम्ही उठवणारच. आम्ही शांत बसणार नाही. आजचं हे आंदोलन हे फक्त आम्ही शांततेत एक दिवसीय उपोषणाच्या निमित्ताने करतोय. पण मी तुम्हाला सांगतो, या वेंगुर्ला तालुक्यातील सर्व कॉलेज, शाळांना, हायस्कूलला भेट देऊन जर या धर्मेंद्र प्रधानांच्या सरकारने, मोदी सरकारने राजीनामा घेतला नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो, या वेंगुर्ला तालुक्यामध्ये सगळ्या कॉलेजमधले विद्यार्थी, ITI असू दे, प्रत्येक सगळ्या कॉलेजला भेट देऊन सगळ्या विद्यार्थ्यांना समजून सांगून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही नक्कीच असा भव्य दिव्य असा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मोर्चा काढू. तोपर्यंत सरकारने याचा विचार केला गेला पाहिजे. आणि हे आंदोलन आज इथून वेंगुर्ल्यातून पेटलंय ते संपूर्ण दिल्लीपर्यंत जाणार आहे. कारण मला आठवतंय हे तहसीलदार कार्य त्या ठिकाणी असताना ज्यावेळी जंतर मंतरवरती अण्णा हजारे ज्यावेळी उपोषणाला बसले होते, त्यावेळी आम्ही या काँग्रेसच्या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं. काँग्रेसचं सरकार उलटलं.
हुकुमशाही सरकार आलं. आता तर म्हणतोय पुन्हा एकदा जे होतं ते चांगलं होतं, कुठचंही सरकार येऊ दे, पण हे मोदी आणि शहाचं सरकार जाऊ दे. आणि ह्याची नांदी आहे, सुरुवात आहे. आणि नक्कीच सांगतो तुम्हाला, हे सरकार उलटवून लावल्याशिवाय हे सरकार जनता राहणार. मी इथे सोनम वांगचूक सोबत सरांसोबत झालंय त्यांना विरोध करायला आली आहे. सोनम सरांना असं त्यांच्या फंडामेंटल राईट जो प्रोटेस्ट करण्याचा आपल्याला राईट आहे त्याला विरोध करून त्याचं व्हायोलेशन करून त्यांना बेडशीटमधून नेण्यात आलं. ते पोलीस वर्दीत पण नव्हते, ते डॉक्टरच्या वेशात आलेले होते आणि त्यांनी सोनम वांगचूक सरांना खूपच त्यांच्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करून तिथून घेऊन गेले. जे प्रोटेस्टर त्यांना विरोध करत होते त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली. त्याला हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध ॲडमिट करण्यात आलं. हे आम्हाला सहन झालं नाही म्हणून आम्ही इथे आलो. तिथे प्रोटेस्ट गेला 1 महिना तिथे उन्हातान्हात आंदोलन करत आहे, पण त्यांच्या मागण्या ऐकून पण घेतल्या जात नाही आहेत. परवा संसदकडे जो मार्च होता त्याला सगळे लाठीचार्ज करून चिघळण्यात आलं आणि ते त्यांच्या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन आहे आणि त्यासाठी आम्ही ते आंदोलन करण्यासाठी आलो आहोत. आमची एवढीच इच्छा आहे की त्यांच्या मागण्या ज्या आमच्या युवा पिढीच्या मागण्या आहेत त्या सरकारने ऐकून घ्याव्यात आणि सरकारने त्यांच्याशी बोलून नीट संभाषण करून त्यांचं सोल्युशन काढावं, एवढीच आमची इच्छा आहे. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आज वावरत असताना ज्या पद्धतीने अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण काल करण्यात आली याचा नक्कीच निषेध करणं गरजेचं आहे. यासाठी आज मी मुद्दाम या ठिकाणी सुट्टी घेऊन आलो आहे. कशाला तर ह्याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे. आज या ठिकाणी फक्त सत्ताधाऱ्यांचे काहीतरी कार्यकर्ते किंवा आपण समर्थक म्हणून किंवा काहीतरी चिरीमिरी मिळतं म्हणून त्याला होयला हो म्हणणं ह्या गोष्टीचं नक्कीच आज काय आहे माहिती आहे, आज प्रत्येकापर्यंत हा गोष्ट पोचणार आहे. कारण शिक्षणासारख्या गोष्टीत जर मुलांना अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर खरंच म्हणजे ही निषेधाची बाब आहे. आणि भले आज काय चर्चा केली जाते तर ते अमुक पक्षाचे, ते आप पार्टीचे, ते कॉक्रोच जनता पार्टीचे. मला एक सांगा, एक नेता घडायला किती वर्ष किती काळ जावा लागतो? आमचा दिपके, अभिजित दिपके या माणसाचं म्हणजे आज नाव तोंडावर येत नाही. म्हणजे याच्यासारखा तरुण, आज तो तरुण कुठे आहे हो? तो अमेरिकेत काम करतो. हे बोंब मारतात की अमेरिकेतली शक्ती आली आणि इथे जर तो हे करतोय. ते एक सामान्य माणूस जो अमेरिकेत सेटल आहे तर तो त्याच्यात म्हणजे जातपात धर्म याच्यातच आपला देश हा गुंतवून ठेवला जातो आणि दिशाभूल केली जाते तरुणाची. तो तरुण आज तिथे सेटल आहे पण तो शूद्र आहे आणि त्या नावाने तो आला म्हणून त्या पद्धतीची टीका करून आज त्या तरुणाला गरज आहे का? इंडियात त्याला काय आवश्यकता आहे का नोकरीची? आज जर्मनीचे काल ते तिथे IT इंजिनियर वगैरे आले, ते आंदोलनात का सहभागी झाले? त्यांच्या घरचं काय अन्न शिजत नाही किंवा त्यांना पोटभर जेवण मिळत नाही म्हणून आले होते का? तर ह्या मुलांना कुठेतरी न्याय मिळावा. त्यांना जे कळतं ते आपल्याला का कळत नाही आणि का कळणार नाही? आणि हे काय आहे, आज या ठिकाणी दबाव जो तंत्र वापरला जातो आणि ह्या दबावात आज संपूर्ण जनता म्हणजे घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत दिसते. कुठेतरी ही हुकुमशाहीची वाटचाल सुरू झाली आहे. ही जर वाटचाल जर मोडून काढायची असेल तर आज आपल्याला तरुणांना एकत्र यायला पाहिजे. मी कुठच्याही पार्टीचं पक्षाचं समर्थन करत नाही, पण जे चुकीचं आहे ना त्या चुकीला आपण स्वतःच्या कष्टाचं खातो, घामाचं खातो ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. चुकीला चूक म्हणण्याची हिंमत दाखवा. जे बरोबर असेल ना, जे चांगलं झालं त्याला चांगलं म्हणा. ह्याच्या बाबतीत हे विषय नाही. पण शिक्षणाच्या आज आम्ही नीट वगैरे लांबचं राहिलं. आज बरेच जण, काल फडणवीस सांगतात नीटचा अर्थ तरी बऱ्याच जणांना माहीत आहे. अरे तुम्ही म्हणजे काय करताय? चेष्टा करताय मुलांची. नीटचा अर्थ जर माहीत नाही मग ह्याचं अपयश कोणाचं आहे? सरकारचं आहे. का तुम्ही स्पर्धा परीक्षा या गोष्टींचं मार्गदर्शन होत नाही? आज देशाचं राहून दे, आज आपल्या या ठिकाणी जर की ना आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बघितली ना तर आज लाखो शाळा इथे बंद पडत आहेत. कितीतरी शाळांमध्ये आज शिक्षक नाही. आताच्या घडीला जरी गेलात ना तर इमारती पडल्या आहेत. इमारती नसल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवल्या जातात. आत्ता मी तुम्हाला नेऊन दाखवू शकतो अशा पद्धतीची ही शिक्षण व्यवस्था म्हणजे 3-13 वाजले आणि आम्ही म्हणतो आमचा देश विश्वगुरू बनणार. या अशा पद्धतीने विश्वगुरू बनणार आहोत का आपण? हा विद्यार्थी जर घडत आणि
काल मी म्हणतो तुम्ही विद्यार्थ्यांना मारला, ते कुठच्याही पक्षाचे असतील, मला सांगा हे विद्यार्थी पाकिस्तानमधून आलेले, बांगलादेशमधून आलेले की चीनमधून आलेले? अरे आपल्या भारताचे नागरिक, आपल्या भारतीय नागरिकाला जर तुम्ही अमानुषपणे असे, म्हणजे मी म्हणतो आजच्या या सहनशीलतेत एखाद्या कुत्र्याला जरी मारतं ना तरी प्राणी जे संघटना आहेत ते वेगवेगळी लोक वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी उठून उठतात की बाबा कुत्र्यांना जनावरांना मारतात, आणि माणसांना ज्यावेळी अमानुषपणे मारलं गेलं त्यावेळी कोण बोलत नाही, एकाही सत्ताधारी नेता ह्यावरती आवाज उठवत नाही. मग ही काय आहे? ही हुकुमशाही नाही का? मग ह्या हुकुमशाहीला कुठेतरी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी याचा निषेध करतो आणि ह्या हुकुमशाहीला इथे थारा देऊ नये एवढंच म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण भारत देश डोळे उघडून बघतोय की वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी, त्यांना इथून उचलून गायब करण्यासाठी सरकार जेवढं प्रयत्न करतायत ते सर्व तो बघितलं तर जे कोण आंदोलन करते ते कोण आहेत? आंदोलन करते आपण आहोत. आपल्या घरातले सगळे विद्यार्थी आहेत. कुठेतरी कंटिन्यूस पेपर फुटतात आहेत. जी काही गरीब घरातील मुलं ज्यांचे पालक त्यांना आपलं एक वेळचं जेवणसुद्धा बाजूला ठेवून त्यांना कुठेतरी शिकायला चांगल्या शहरामध्ये पाठवत आहेत, क्लासेसना पाठवत आहेत, आणि कुठेतरी आपल्या घरातील एखादा विद्यार्थी चांगल्या पोस्टवर जाईल आणि आपल्या घराची गावाची परिस्थिती सुधारेल या भावनेने प्रचंड मेहनतीतून आपल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा वेळी मात्र काय होताना दिसतं आहे की हेच जे पेपर फुटून ठराविक लोकांच्या हातात जातात आहेत. आणि हे सर्व रॅकेट कोण करतं आहे, ह्याच्या मागे कोण आहे, ह्याची वारंवार चौकशी व्हावी अशी मागणी हे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन करतात आहेत. काही मुलांनी आपण बघितलं की अक्षरशः त्याचे पालक गावातून सायकलने त्या पेपरच्या ठिकाणी आले, विद्यार्थी आले, परंतु अशा मुलांना सुद्धा तिथे अर्धा मिनिट कुठे उशीर झाला तर बसायला दिलं नाही. मग हे नक्की काय रॅकेट आहे? काय ठराविक मुलांनाच हे पेपर देऊन ठराविक लोकच त्या परीक्षांच्या पदांवर किंवा ते ऑफिसर म्हणून गेले पाहिजे अशी भावना या सरकारची आहे का? जे गरीब मुलं प्रचंड कष्टातून येतात आहेत, हे पेपर फुटल्यामुळे त्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होत आहे. आणि ह्या एका विषयासाठी कुठच्याही पक्षाने आवाहन केलं नाही, परंतु स्वतः म्हणून सर्व विद्यार्थी गावागावातून तिथे जंतर मंतरवर जमले. बरेचसे मराठी मुलं पण आहेत, आपण बघताय. मग ही मुलं ज्यावेळी तिकडे आंदोलन करतात आहेत, सरकारला काय म्हणतात आहेत की बाबा तुम्ही जे नीटचा पेपर फुटला किंवा त्यानंतर पण पेपर फुटले तर अशा पेपर फुटीची चौकशी लावा किंवा त्या मंत्र्यांचा राजीनामा का घ्या, तर निपक्षपातीपणे ती चौकशी झाली पाहिजे. परंतु सरकार मात्र कुठेही त्यांची बाजू न ऐकता केवळ हे जे काय घडलं किंवा पेपर फुटले ते त्यांच्याचमुळे फुटलेत आणि त्यांना सर्व काही माहिती आहे या आवेशाने ते आंदोलनच चिरडू पाहत आहेत. आणि आंदोलन चिरडण्याची या मागच्या 2 दिवसातले आपण सर्वांनी व्हिडिओ बघितले की अमानुषपणे जो लाठीचार्ज होतोय. आत्ताच माझ्या सहकाऱ्यांनी त्याबाबत सर्व सांगितलं की ज्या प्रकारे लाठीचार्ज होतोय, आपण एखाद्या प्राण्याला पण मारताना आपला एवढा हात उचलत नाही, परंतु अक्षरशः तिथे महिला आहेत, मुली आहेत, त्या सर्वांना अमानुषपणे मारलं जातंय. हा भारत देश आहे, स्वतंत्र भारत देश आहे. लोकांच्या त्यागातून, लोकांच्या अहिंसेच्या मार्गातून ह्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ही अशी राजकीय परिस्थिती, अराजकता आता कोण माजवतोय? आणि या सरकारचा मी स्वतः वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष तालुका प्रमुख म्हणून सर्वप्रथम आधी निषेध करतोय. आणि नागरिक म्हणून जी भावना आहे, कारण दरवेळी काय होतं आहे की आम्ही जर पक्ष म्हणून एखादं आंदोलन करायचं वेळ झालं तर काय होतं की राजकारणाला राजकारण दिसतं. परंतु आज आपण इकडे जे सगळे जमलो ते कुठच्या पक्षाचे नाही होत. आपण सगळे जमलो त्या विद्यार्थ्यांच्या मागे राहण्यासाठी, त्या आपल्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी की येणाऱ्या परीक्षा आहेत, येणाऱ्या जो कोण चांगला विद्यार्थी अभ्यास करतोय त्याला कुठेतरी ते ऑफिसर झाले पाहिजे. कुठेतरी ह्यांच्या हातातले कटपुतळे ते बनून राहता नाही. कारण आज आपण बघतोय की अगदी वरच्या लेवलपर्यंत सुद्धा, मी कोणाचं जज किंवा नाव घेत नाही, परंतु लोक सुजाण आहेत. ज्या प्रकारे सगळे निर्णय घेतले जातात किंवा ज्या प्रकारे आज राज्य चालतं हे कुठेतरी अराजकतेकडे, हुकुमशाहीकडे भारत देश चालला आहे. आणि यासाठी विरोध म्हणून आज संपूर्ण भारतभर लोक जागरूकतेने बाहेर पडत आहेत. आज वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा संजय गावडे यांनी आवाहन केलं आणि त्याप्रमाणे सर्व नागरिक, खरं तर पक्ष म्हणून आम्ही करू इच्छित होतो, परंतु केवळ पक्ष म्हणून न करता ही प्रत्येक भारतीयाची ही खंत आहे आणि त्याने स्वतः म्हणून आलं पाहिजे, त्याने स्वतः म्हणून ह्याच्यात भाग घेतला पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि त्याप्रमाणे स्वतः लोक सगळे आले इथे विरोधासाठी, त्याने आपला विरोध दर्शवत आहेत.
मी त्यांचाही खूप आभार मानतो आणि येणाऱ्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे, कुठेतरी चांगले निर्णय झाले पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे, ती व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.